आणि वेळात एका महत्त्वाच्या बातमीकडे कोल्हापुरातनं बातमी आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनातील 350 ते 400 आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। राजू शेट्टी, ऋतुराज पाटील, रविकिरण इंगवले यांच्यासह इतरही काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले। जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू असतानाही महामार्ग रोखून धरत आंदोलन केल्यामुळे आणि चक्का जाम केल्यामुळे शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती आहे? या संपूर्ण आंदोलनासंदर्भात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले। नक्कीच प्रज्ञा, खरं तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी असतील, नेते असतील, ते आता रस्त्यावर उतरून लढाई करण्यासाठी सज्ज झालेत। आणि काल हे आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं। 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं। कोल्हापुरातही हे आंदोलन जे आहे ते तीव्र स्वरूपात पाहायला मिळालं। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे या महामार्गावरच्या शिरोली परिसरात हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पाहायला मिळालं, ज्यामुळं महामार्ग जो आहे तो काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। पोलिसांनी काही काळी वाहतूक वळवण्याचं काम केलं होतं, मात्र तरी देखील ही वाहतूक कोंडी झाली आणि यामुळेच यातल्या काही नेते असतील, शेतकरी असतील, काही कार्यकर्ते असतील यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। जवळपास 350 ते 400 जणांवर हे गुन्हे जे आहेत ते शिरोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेत। खरं तर आंदोलनापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी असतील, इतरही काही नेते असतील यांना नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या। जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आदेशानुसार या सगळ्या नोटीस आहेत ते बजावण्यात आलेल्या होत्या, मात्र तरी देखील हे आंदोलन करण्यात आलं आणि महामार्गावरची वाहतूक जी आहे ती कुठेतरी खोळंबल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। आणि त्याच्यामुळेच आता जिल्हा प्रशासनानं ही भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। खरं तर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच बंदी आदेश जे आहे ते लागू करण्यात आलेले होते आणि त्या दरम्यान या बंदी आदेशच्या दरम्यानच हे जे आंदोलन आहे ते करण्यात आलं आणि त्यामुळेच आता जिल्हा प्रशासनानं याबाबत कठोर पाऊल सुद्धा उचलल्याचं पाहायला मिळाले। काल हे सगळं आंदोलन थांबवल्यानंतर काही कार्यकर्त्यांसह नेत्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं, काही काळांना त्यांना सोडण्यात देखील आलं। मात्र हे सगळं आंदोलन जर पाहायचं झालं तर आता या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। यापुढची आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असेल हे देखील पाहावं लागणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।